मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता कांचनला विचारते, आई आपण जरा आपल्या आपल्यात बोलायचं का? तेव्हा तो माणूस खूप घाबरतो आणि म्हणतो की मला आत्ता आठवलं, मला एक काम होतं, मला एक कॉल करायचा आहे, असं म्हणून तो आता सर्वांनाच घाबरून तेथून जातो. तो तेथून गेल्यानंतर आप्पा लगेच आता कांचनला म्हणतात, अगं कांचन, तुला काही कळतं का? माणूस किती खुनशी आणि खोटारडा आहे तुला माहीत आहे ना? त्यावरती आता अनिश म्हणतो, जरा बनेल सुद्धा वाटतोय. तर आता कांचन म्हणते, तसं काही नाहीये. तेव्हा आता आप्पा म्हणतात की अगं तुला माहिती आहे का, तर त्याच्या बायकोला तो खूप मारहाण करायचा, म्हणून तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. इथे इथे पोलिसाच्या पाठीमागे लागले, म्हणूनच तर तो तिकडे सांगलीला पळून गेला. अगं किती बायकोला तो मारहाण करायचा आणि आधीच्या कामामध्ये त्याने पैशांचा फ्रॉड केला, म्हणूनच त्याने दुसरं काम शोधलंय आणि त्याचं वय सुद्धा आता उलटून गेले. तेव्हा आता अनिरुद्ध कांचनवर ओरडतो की तुला काय गरज आहे अशा गोष्टींमध्ये पडायची. तेव्हा आता अरुंधती देखील म्हणते की आई, अहो आरोहीला लग्न करायचं आहे की नाही हे तुम्ही तिला विचारलत का? तेव्हा आता तिला काय विचारायचंय, तिचा होणारा नवरा तिला सोडून गेल्यापासून ती किती एकटी पडलीये, तर आता तो विचार तू करू नकोस असं आता यश म्हणतो. तेव्हा आता वय तिचं होऊन चाललंय, तू मध्ये बोलू नकोस असं कांचन आता यशला सुनावते आणि इतका छान मुलगा तिला शोधून सुद्धा सापडणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, आई आत्ताच हा विषय काय, या सगळ्याची घाई आत्ताच का? अहो आत्ता कुठे ती तिचं आयुष्य जगू पाहतीये, आत्ता कुठे ती माझ्याबरोबर कामाला येतीये, मग तुम्ही हा विषय का काढलात आणि मुळातच याची गरज नाहीये. त्यावरती आता यश म्हणतो, आजी खरंच बरोबर आहे, आरोही तिला काय करायचं काय नाही हे ती तिचं पाहिल. कांचन म्हणते, तू तर बोलूच नको, अरे तिची काही हरकत नसेल तर? त्यावरती आता यश म्हणतो, तिची काही हरकत नसेल ना तर माझी आहे, तू यामध्ये पडू नकोस, मी तुला किती वेळा सांगितलं असं कांचन म्हणते. तेव्हा मी मध्ये उभा आहे म्हणूनच तर तू हे करतीये. अगं अशा बेअक्कल माणसाबरोबर तू तिचं लग्न लावून देतेस, तुला काही वाटतं की नाही? यश आणि आता कांचन मध्ये खूप वाद होऊ लागतात. ते पाहून आता आशू म्हणतो की आता हा विषय काढायची गरज नाहीये, मुळात हा विषय आपला नाहीच आहे, तो तिचा पर्सनल आहे. तर आता यश म्हणतो, आजी मला माहिती आहे तू हे का करतीये. ग मी तुम्हा सर्वांना निर्णय सांगितला ना की मला आरोही खूप आवडते, मला तिच्याबरोबर लग्न करायचंय, त्यामुळे तुझी ही घाई चालू आहे. तेव्हा आता हे ऐकताच अरुंधती, आशू, नितीनला धक्काच बसतो. तेव्हा आता अरुंधती विचारते, यश तू हे काय बोलतोस रे? तर आता अरुंधती विचार करत राहते, नक्की ह्या यशचं चाललंय काय? तर आता कांचन म्हणते की अरे 2-3 महिन्याची ओळख असताना तू असा प्रेमात वगैरे कसा पडू शकतो? तेव्हा आता प्रेमात पडायला एक क्षण देखील पुरेसा असतो. तेव्हा आता आरोहीला हे ऐकून खूप त्रास होऊ लागतो. हे यश म्हणतो, आजी तुला एक सांगू का? अगं त्या एका क्षणामुळे माझ्या हृदयात असं काहीतरी हलतं. डोळे बंद केले तर तिचेच डोळे माझ्या समोर येतात, तिचा तो सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि तिचं ते छान गाणं माझ्या कानावर ऐकू येतं. आरोहीचं तू खूप मनापासून कौतुक करत असतो, ते पाहून आता आरोही रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा आता अरुंधती म्हणते, यश थांब जरा, हे एवढे दिवस तुझ्या मनात होतं, तू मला सांगितलंच का नाही? तेव्हा तो म्हणतो, आई मला हेच समजायला थोडे दिवस गेले, मी तरी काय करू, पण हे जे काही आहे ना ते खूप मनापासून आहे. तर पुढे आता यश म्हणू लागतो, आई मी तिच्या प्रेमात खूप आधीपासून पडलो आहे, फक्त मला हेच समजायला थोडा वेळ गेला. अगं परवा जेव्हा आम्ही आश्रमात गेलो तेव्हा जी आरोही माझ्यासमोर उभी होती ना, त्याच आरोहीला मला जपायचंय, मनापासून काळजी घ्यायची आहे आणि तिच्याबरोबरच मला लग्न करायचंय. अगं आई मी तुला अगोदर हे सांगणार होतो, पण परवा आजी खूप ओव्हर रिॲक्ट झाली होती, मला सुद्धा कसलंच भान राहिलं नव्हतं, म्हणून मी सर्वांसमोर माझं मत व्यक्त केलं आणि माझ्या मनात जे काही होतं ते सांगून गेलो. तर आता अनिरुद्ध यशला म्हणतो, अरे यश तू अजून भ्रमात आहेस आणि तुझ्या बोलण्यातून मला असं समजतंय की तू अजून गौरीच्या ट्रॉमामधून बाहेर निघालेला नाहीये आणि तू अजूनही प्रेमात आहे, ते पण गौरीच्या. ह्या आरोहीबद्दल फक्त तुला सहानुभूती वाटतीये, म्हणून तू तिला धीर देण्यासाठी तू स्वतःला तिच्यात पाहतोय, असं म्हणून आता अनिरुद्ध स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार देतो. तर अभि देखील म्हणतो की तू गौरीवर खूप प्रेम करायचास आणि
तू खूप रोमॅन्टिक व्हायचास हे आम्हाला माहीत आहे, पण आरोहीबद्दल तुझ्या मनात प्रेम नाही आहे. तेव्हा पुढे संजना आता यशला समजावू लागते, अरे आपण जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा समोरच्या माणसाची आपण तितकीच काळजी घेतो आणि त्या व्यक्तीचा अगोदर विचार करतो, पण तू तो विचार केला नाहीये. आरोहीच्या मनाचा विचारच तू केला नाही तर तू असं कसं म्हणू मला तिच्याबरोबर लग्न करायचंय म्हणून. तेव्हा अनघा म्हणते, हा सर्वस्वी निर्णय तिचा आहे यश. अरे लग्न करण्याचा अधिकार तिला आहे ते ठीक आहे, परंतु कोणाबरोबर करायचं आणि कोणाबरोबर नाही एका स्त्रीचं मन एक स्त्री जाणून घेऊ शकते, दुसरं कोणीही नाही. आणि आजी तुम्ही डायरेक्ट तिच्यासाठी स्थळ आणलं, तिच्या मनाचा विचार नाही केला आणि तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हा हक्क तुम्हाला नाही आजी, फक्त तिला आहे. असं म्हणून ती कांचनला आता गप्प करते. आता अरुंधती सर्वांनाच म्हणते, मला फक्त आता यश आणि आरोहीला विचारायचंय, यश तुझं खरोखर आणि मनापासून आरोहीवर प्रेम आहे का. तेव्हा तो त्याचा निर्णय स्पष्टपणे सांगतो की हो आई, मला तिच्याबरोबर लग्न करायचंय. तेव्हा ती आता आरोहीला विचारते की आरोही तुझं यशवर प्रेम आहे का, तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय का. तेव्हा सगळेजण आता आरोही काय उत्तर देते याकडेच पाहत असतात. तेव्हा आता आरोही स्पष्टपणे म्हणते, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही, माझं त्याच्यावर प्रेम नाहीये. तेव्हा आता कांचन म्हणते, पाहिलं का. तर आता अरुंधती म्हणते, आई तुम्ही शांत बसा प्लीज. तर आता ती पुन्हा एकदा आरोहीला विचारते, आरोही सांग तुझा निर्णय, तू कुणाच्या दबावाखाली आहेस का. ती म्हणते की नाही, मला त्याच्याबरोबर लग्नच करायचं नाही. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. तर आरोही म्हणते, आजी तुम्हाला काय गरज होती, मी तुमच्याकडे मदत मागितली होती का, मला लग्नच करायचं नाहीये आणि माझ्याबद्दल तुम्ही एवढी सहानुभूती का दाखवता. अरे यश मी तुला एक चांगला मित्र मानला होता, माझं सगळं सुखदुःख शेअर केलं होतं, याचा अर्थ असा होत नाही की पुढे जाऊन मी तुझ्या प्रेमात पडेल. आणि मुळात म्हणजे मला कुणाच्या आधाराची गरज नाहीये, एकटा माणूस सुद्धा आयुष्य जगू शकतो. अरे यश तू आपली मैत्री गमावली आहे. असं म्हणून आरोही त्याला तडातड बोलू लागते. ती आता अरुंधती आणि आशूला म्हणते की तुम्ही मला खरंच खूप मदत केली, त्या मदतीचं ऋण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीये, पण तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड मी अशा पद्धतीने करायला तुम्हाला हवी असेल तर मला हे जमणार नाहीये. त्यापुढे ती म्हणते, मला आता प्रेम हवंय, पण एक सुंदर आणि नितळ, मला कुणाची सहानुभूती नकोय, मुळात आयुष्यभर पुन्हा एकटी राहू शकते. असं म्हणून ती रागातच तेथून जाते. यश आता तिच्या पाठोपाठ जातो. अरुंधती आता त्याला कुठेही जाऊ देत नाही. ती म्हणते की यश जरा तू विचार कर की तू खरंच तिच्या प्रेमात आहेस की नाही. तेव्हा आता अनिश पुढे होतो आणि म्हणतो, मी हे खूप जवळून पाहिलंय, यश तिच्यामध्ये खूप गुंतलाय. आप्पा म्हणतात की याच्यासाठी त्याला खूप वाट पाहावी लागणार आहे, तिचं मन जपावं लागणार आहे. तेव्हा यश म्हणतो, मला माहिती आप्पा, पण माझं प्रेम हे खरं आहे. तेव्हा अनिरुद्ध आता यशला म्हणतो, यश मी या लग्नाला कधीही परवानगी देणार नाही आणि अरुंधती तू सुद्धा यामध्ये पडू नकोस. तेव्हा आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं. तर कांचन देखील म्हणते, अरुंधती तू जर आता यशला सपोर्ट केला मग येणाऱ्या वादळाला तू सामोरं जायचंस आणि ते वादळ कधीही शमणारं नसेल. तूच या वादळात या संकटात सापडशील, तुला काय करायचं असेल ते तू करू शकतेस. तेव्हा अरुंधतीलाही आता या सर्वांच्या बोलण्याचं खूप टेन्शन येतं. तर यश हा कांचन अनिरुद्धकडे पाहत राहतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये यश अरुंधतीला म्हणतो, मी प्रेमाला जिंकलं नाहीये. अरुंधती म्हणते, तो काही खेळ आहे का हरायला आणि जिंकायला. दुसरीकडे आरोही खूप रडत असते. तर मनस्वी तिला विचारते, काय झालं ताई तुला. ती काहीच आता सांगत नाही. त्यानंतर अरुंधती आणि आशूला मनस्वी म्हणते, काकू हिला एकटीला झोपू देऊ नको, कारण आरोहीताई एकटी असल्यावर खूप रडत असते. आता आरोही तिच्या रूममध्ये असताना अरुंधती तेथे जाते आणि तिच्याकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.